आपण पाहणार आहोत. ज्या संघाचे पुरस्कर्ते आकाश पाटील शिरडोण या ठिकाणी उपस्थित असतील तर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आणि विनंती की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आता आमचा आवाज जर ऐकत असतील तरी देखील तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत यूट्यूबच्या माध्यमातून. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक 2024 हे पर्व आपण अनुभवता आणि आजची ही चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमधील आता पहिल्या फेरीतील अंतिम लढाई आपल्याला पाहायला मिळेल ती टेंबोडे आणि त्यांच्या विरोधात धानसर संघ. टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन पत्करलाय तो टीम आराध्या 11 टेंबोडेनं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते स्कायरा 11 धानसर संघाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश पोरजी आणि किशोर पोरजी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम हडल्ट आपण पाहू शकाल ते आराध्या 11 टेंबोडेकडनं. सूचना दोन्ही संघांसाठी की इनिंग लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायची आहे कारण की 20 मिनिटाचा अवधी 4 षटकासाठी आणि 25 मिनिटामध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. विलंब 12चा झालाय तर सहकार्य आता प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडूने देखील करायचं आहे. ही एक नम्र सूचना, हे नम्र आव्हान आता प्रत्येक खेळाडूसाठी असणार आहे. करण पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आणि त्याच्या समोर दोन ऑलराऊंडर खरं तर किशोर पोरजी आणि मैदानाच्या आतमध्ये आपण राकेशला पाहतोय. दोन नमदार फलंदाज नेहमीच फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी देणारे हे दोन फलंदाज. स्ट्राईक एंडवरती राकेश पोरजी तर नॉन स्ट्राईक एंडवरती किशोर पोरजी. ह्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात आपण पाहतोय टीम धानसरला आणि नुकतीच जी स्पर्धा पार पडली होती तिथे मालिकावीरचा किताब पटकावला होता किशोर पोरजीनं. दमदार खेळ किशोर पोरजी यांचा पाहायला मिळतो. स्पायसिकल देऊन या खेळाडूचा गौरव झाला होता. कुंभारपाड्याच्या मैदानावरती टोलनाका मैदानावरती धरणाच्या वतीनं ती स्पर्धा भरवण्यात आली होती. तिथे मात्र मालिकावीरचा मानकरी ठरला होता तोच किशोर पोरजी नॉन स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक एंडवरती राकेशला आपण पाहतो. पहिला चेंडू डॉट बॉलनं करण देखील सुरुवात करतोय. बॅटल खूप चांगला आहे, एका बाजूनं अगदी सर्वोत्तम गोलंदाज आणि त्याच्या समोर राकेश पोरजी मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेटनं करणचा पुढील चेंडू. चांगला चेंडू प्रहार केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, मिड ऑन इंटरेस्टेड. यस, वेल डन. अतिशय सुरेख झेल आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय तो राकेशचा. राहुल होता त्या ठिकाणं, अतिशय चांगला झेल पकडला. खरं तर झेल जरी सोपा वाटत असला तरी अगदी विरुद्ध दिशेला त्याला थोडंसं धावायचं होतं. त्यानंतर चेंडूवरती अचूक लक्ष त्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कलेक्टिंग देखील अतिशय चांगली राहिली. नवीन फलंदाज डोनाल्ड पोरजी मैदानाच्या आतमध्ये. या संघातील आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर आता मैदानात दाखल झाला डोनाल्ड. त्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे. छोट्या यष्टीचा हा जरी खेळाडू असला तरी कामगिरी नेहमीच त्याची भारगस्त आपल्याला पाहायला मिळते. डोनाल्ड पोरजी मैदानाच्या आतमध्ये. करणचं मात्र कौतुक करावं लागेल कारण की आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खातं खुलं करू दिलं नाही धानसर संघाला. इथं पॅडल स्वीप करायचं होतं, पॅडवरती जरूर चेंडू आदळला परंतु लाईन एक्झॅक्टली मिडल नव्हती. बॅट कट. यस, पंचांचं अचूक लक्ष आपण पाहतोय आणि एक धाव आणि एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा धानसर संघाच्या वतीनं. डोनाल्ड पोरजी ज्यानं एका आकड्यानं मात्र आपल्या धावफलकावरती वाटचाल सुरू केली. स्ट्राईक एंडवरती आता किशोरला आपण पाहू शकाल. 5 षटकांची ही लढत. 5 षटकामध्ये जर आपण विचार केला तर ह्या खेळपट्टीवरती किमान 60 धावा गरजेच्या आहेत. बॅटिंग साईड खेळपट्टी आपण पाहतोय कारण की अगदी जर विचार केला तर ह्या खेळपट्टीवरती फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पहिल्या रात्रीपासून पाहायला मिळाला आहे. दरम्यान हा चेंडू फुल टॉस चेंडू, अप्रतिम फटका आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये पाठवले बॉलला, लॉंग लेग रिजनला, सीमा रेषा पार, दमदार चौकार. तर जो हिरवा पडदा आहे सीमारेषेच्या बाहेर तर जे प्रेक्षक त्या पडद्यावरती बसलेत त्यांना विनंती आहे की आपण तो पडदा सोडायचा आहे अन्यथा आमचे स्वयंसेवक येतील आणि आपल्याला उठवतील. आणि आतमध्ये जे प्रेक्षक बसले असतील मैदानाच्या त्यांना देखील विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर बसायचं आहे जेणेकरून क्षेत्ररक्षकाला त्रास होणार नाही. क्लीन बोल्ट. चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच करण पाटीलनं दिलंय आणि महत्त्वपूर्ण किशोरला मात्र त्यानं बाद केलं. प्रतिस्पर्धी संघाला
धक्क्यावरती धक्का देण्याचं काम करत असताना करण पाटीलला आपण पाहतोय. दमदार गोलंदाजी, ज्या प्रकारे त्याच्यावरती भरवसा होता संघाला आणि अगदी तो भरवसा त्यानं सार्थ ठरवला. ॲज अ कॅप्टन आपल्या संघाला लीड करत असताना लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कामगिरी करण पाटीलची आपण पाहतोय. कारण की महत्त्वाचं षटक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकणं इतकं सोपं काम नाही आहे, परंतु ते कठीण काम लिलेया पार करत असताना करण पाटीलला आपण पाहू शकाल. आतापर्यंत फक्त धावा 5 खर्च केल्यात, चेंडू देखील 5 पूर्ण झालेत आणि महत्त्वाचे दोन्ही फलंदाज अर्थातच आघाडीचे दोन्ही फलंदाज त्यानं बाद केलेत. बारक्या पोरजी मैदानाच्या आतमध्ये, फटका अतिशय चांगला आहे डाऊन दी ग्राउंड, अगदी स्क्रीनच्या समोर स्क्रीनला धडक देणारा हा खणखणीत असा चौकार बारक्या फोरजीच्या बॅटमधनं. एका षटकाचा देखील खेळ पूर्ण झालाय. एका षटकाखेरीस 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर ह्या संघाची. चला, प्रत्येक षटकानंतर आपण जवळ येऊ नका ही सूचना आम्ही करतो, जेणेकरून पुढील मॅचेस आपण लवकर खेळू शकाल. कारण की ह्यानंतर दुसऱ्या फेरीतील देखील 2 सामने आणि त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ होईल. ज्याला ड्रॉ मिळेल, नाही उच्चांक माफ करा, ज्या संघाचा उच्चांक असेल तो संघ मात्र पुढील फेरीस पात्र होतो. पहिल्या रात्रीपासून आपण ह्या गोष्टी पाहिल्यात. अन्यथा काही ठिकाणी आपण लकी ड्रॉ करतो, परंतु इथे आयोजकांच्या वतीनं खरं तर ही सूचना करण्यात आली आहे. गोलंदाज राहुल गडगे मैदानाच्या आतमध्ये आता दुसरं षटक हाताळण्यासाठी, स्वतःच्या वतीनं पहिलं तर संघाच्या वतीनं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत फक्त 9 धावा धावफलकावरती. ह्या खेळपट्टी आणि क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर 12चा ॲव्हरेज स्कोअर सातत्यानं आपण पाहिला ह्या खेळपट्टीवरती, परंतु तो ॲव्हरेज स्कोअर पूर्ण करावा लागेल, खास करून ह्या जोडीला. कारण की आघाडीची जोडी माघारी परतली आहे. आता बारक्या आणि रोनाल्डवरती भरपूर जबाबदारी आहे. 2 जेन्युइन ऑलराऊंडर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गडगे पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं, फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. फील्डची व्यूहरचना आपण पाहू शकाल. हॅपी बर्थडे हा सूर कानावरती येतोय, कारण की आज बर्थडे आहे आपल्या सागरदादा पडवल यांचा. होम साईड इज ए साऊंड सिस्टमचे आमचे सर्वा सागर पडवल यांचा आज वाढदिवस. अगदी थाटात त्यांचा वाढदिवस साजरा झाला. भरपूर केक आज कापण्यात आले. खरं तर हे प्रेम आहे. 12 वाजून गेलेत तरी देखील सध्याच्या घडीला त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. भरपूर सारे मित्र त्यांच्या आहेत, मित्र परिवार त्यांचा ताफा आपण पाहिला आणि अगद्या भरपूर मित्रांच्या उपस्थितीत आपण तो वाढदिवस साजरा केला. चांगला चेंडू ब्लॉक होलला चेंडू फेकला होता, बॉलच बॅक ड्राईव्ह आणि स्वतःच्या फलतरूमध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. अप्रतिम गोलंदाजी, जी सुरुवात करणनं केली त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना राहुल गडगे देखील तशीच गोलंदाजी करतोय. कारण की आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 10 खर्च केले, त्यांना 1 आणि प्रतिस्पर्धी संघ सध्याच्या घडीला 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. नंतर संघाला इथनं हवाई हल्ला करावा लागेल, कारण की मोठी धावसंख्या त्यांना समोर ठेवायची असेल तर चांगले फटके दाखवावे लागतील. आणि त्या ऐकलंय बारक्या पोरजीनं आणि पाठवलंय बॉलला आता वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आजच्या रात्रीतील हा लांब पल्ल्याचा षटकार बारक्याच्या बॅटमधनं. बारक्या पोरजी हा देखील तितकाच महत्वाचा फलंदाज आहे. जितका बारक्या कांबळे आपण पाहायचो टीम कामोटेसाठी, तेवढाच महत्वाचा फलंदाज टीम धानसरसाठी बारक्या पोरजी मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकतेनं षटकार टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी ताकद आणि टायमिंग ह्याचा दोन्हीचा संगम आणि त्यानंतर हा उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अप्रतिम फटका फुल करत असताना हाफ फुल चेंडूला पाठवला त्या लॉंग लेग रिजनला. चेंडू जाईल तो सीमा रेषा पार, खणखणीत असा चौकार. अगदी आउटस्टँडिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बारक्याची आपल्याला पाहायला मिळते. तर धानसर गावचे गोल्डन मॅन योगेश घरत यांच्याकडनं
षटकार हॅट्रिक आणि जर सामना जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील बॉलला पाठवलं अगदी डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, पाठवलं बॉलला सीमारेषा पार. या षटकातील आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बारकेच्या बॅटमधनं. गोल्डन मॅन योगेश घरत नानसरगावच्या यांच्या माध्यमातून जर सलग 3 षटकार ठोकले कोणत्याही फलंदाजानं तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज, आणि सामना जरी जिंकला नानसर संघानं तरी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी घोट, आचल 11 गावदेवी घोट आणि त्यांच्या विरोधात नुकताच जिंकणारा टाकीगाव संघ यांच्यामध्ये लढत असेल. कारण की टाकीगावचा सामना अगोदर होता, काही कारणास्तव तो आपण मागे खेळवला होता. तर आपण टॉससाठी संपर्क साधा, जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 26 धावा. करण पाटील वन्स अगेन पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली होती P1 मध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर सुरुवात चांगली झाली ती राहुल गडगेकडनं, परंतु अंतिम टप्प्यामध्ये 3 बॉलवरती 3 मोठे प्रहार, ज्यामध्ये 2 दर्जेदार षटकार आणि एक खणखणीत असा चौकार बारक्या पोर्जीनं टोकला आणि धावा मात्र त्यानं 26च्या घरात नेऊन ठेवल्यात. अप्रतिम खेळ. दरम्यान करणचा हा चेंडू आता मात्र स्ट्रॉंग झोनला फटका एक्झिक्यूट केलाय. डोनाल्ड देखील थांबणार नाही आहे, त्याच्यामध्ये देखील गुणवत्ता क्षमता ठासून भरली आहे आणि ती दाखवत असताना पाठवलंय बॉलला फाय लेग रिजनला, सीमा पार, चौकार. तर दोन्ही बाजूनं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात, कारण की 2 क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये श्वान पथक देखील सातत्यानं पाहायला मिळत आहेत. ते देखील आनंद घेतात मॅचचा. धावा धाबळकवरती 30, लॉस ऑफ 2 विकेट. पुढील चेंडू फटका हा देखील अतिशय चांगला आहे, क्लास दाखवला डोनाल्डनं. चेंडू जाईल तो सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हरला हा दर्जेदार षटकार ठोकलाय. हा फ्लायटेड षटकार ठोकला, ते कौतुक करावं लागेल ह्या फलंदाजचं, कारण की क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आता बक्षीस वाढली गेली आहे. हॅट्रिकसाठी 3000 रुपये लावण्यात आलेत. ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचला पॉपिंग क्रीजमध्ये आणि डायरेक्ट हिट देखील साधू शकले नाहीत. गोल्डन मॅन नानसरगावचे योगेश दादा घरत यांच्याकडनं मात्र हे पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपये, म्हणजे पारितोषिक वाढत चालली आहे. जेणेकरून ते पारितोषिक ऐकल्यानंतर नक्कीच फलंदाजांनी अगदी आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. मागचा षटकार अतिशय देखणा होता, कारण की डोनाल्डमध्ये किती ताकद आहे हे त्यानं दाखवलं आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला. खास करून आपण व्ही सेपमध्ये मिड विकेट किंवा लॉंग ऑफला षटकार पाहतो, पण तो अगदी पॉईंट ते एक्स्ट्रा कव्हर रिजनला षटकार खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तो फ्लायटेड षटकार डोनाल्डनं दाखवला. जरूर त्याची जर शरीर यष्टी आपण पाहिली स्क्रीनवरती तर छोटी पाहायला मिळते, परंतु टायमिंग त्याच्याकडे अफाट आहे. पुढील चेंडू इथे देखील चपराक लावली, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बनेल तो दर्शक. चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. हा आता बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात थोडी संयमानं केली होती. आघाडीचे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करायची होती, भागीदारी रचायची होती आणि ते काम आता दोघांनी पूर्ण केले, कारण की आघाडीचे फलंदाज फारसा योगदान देऊ शकले नाहीत. आता आक्रमकता पाहायला मिळते. येथे देखील फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना बीट करून स्क्रीनला धडक देत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. अगदी मॅग्निफिसंट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बारक्याचा विचार केला तर 8 चेंडू 30 वरती खेळतोय
आणि डोनाल्ड त्याला साथ देत असताना 6 बॉल 13 वरती खेळतोय आणि धावा धावपळीवरती 48 पाहायला मिळतात. साई श्रद्धा डेव्हलपर्सचे विवेक दादा केणी पेटालीचे जे मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा देखील आलेत. नेहमीच आपण पाहतो आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवतो तेव्हा तेव्हा विवेक दादांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. ऑनली ब्रदर्स ग्रुप यांच्याकडनं बारक्यासाठी पारितोषिक आलंय ते 5,000 रुपयाचं. सलग जर त्यानं 3 षटकार ठोकले किंवा 3 विकेट गोलंदाजी करत असताना प्राप्त केले तर बक्षिसांची खैरात कालच्या रात्रीपासून आपण पाहतोय बक्षिसांची खैरात ही केली जाते. परंतु बक्षीस प्राप्त केल्यानंतर आपण बक्षीस जमा देखील करायचे, अन्यथा काही खेळाडू आमच्या जवळ येतात, आम्हाला फोन करतायत. आता मात्र 5,000 रुपये लावण्यात आले आहेत. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका दाखवलाय तो डोनाल्डनं आणि पाठवले बॉलला सीमारेषा पार षटकार. आणि आता खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. गोल्डनमॅन योगेश दादा घर त्यांच्याकडनं देखील सलग जर 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. आता बक्षीस वाढत चालली आहे. जसा जसा वेळ पुढे जाईल तशी तशी मात्र बक्षिसांची खैरात आणि आता संख्या वाढत जाईल. सुरुवातीला 2 होते त्यानंतर 3 आता मात्र 5 लावण्यात आले आहेत. पाठबल वाढवलं जाते खरं तर खेळाडूंचं. वन्स अगेन त्याच दिशेला आणि रिझल्ट देखील तोच आहे. सलगचा हा दुसरा षटकार नजाकत पाहायला मिळतं. टायमिंगचा धनी आहे हा खेळाडू आणि ते दाखवलंय त्यानं. बॅक टू बॅक 2 षटकार आणि ते दोन्ही षटकार रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. काय टायमिंग साधलंय. अगदी मिडलला हा चेंडू होता आणि आपलं कौशल्य दाखवत असताना बॉलला पाठवलंय त्यानं पुन्हा एकदा सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार आला. आणखीन जर एक षटकार आला तर मात्र आता पैसे जरूर कमवू शकतो. आणखीन एक जर षटकार आला तर रोख रक्कम 6,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. षटकार हॅट्रिक झाली तर विवेक पोरजी जे निवेदक आहेत या ठिकाणी असतील तर विनंती आहे या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पैसे आलेत मात्र त्यांचे. बुलंद आवाज खरं तर धानसर गावचा, केवळ धानसर गावचाच नाही तर आपल्या ठाणे रायगडचा बुलंद आवाज आहे. परंतु 2 षटकार आल्यानंतर अतिशय चांगला चेंडू हाताळला होता तो विनोदनं. 4थं षटक आपण पाहतोय विनोदच्या माध्यमातून. सलग 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले होते. बक्षीस वाढली होती खरं तर. योगेश दादा घर त्यांच्याकडनं 6 आले होते. विवेक पोरजी जे निवेदक आहेत त्यांच्याकडनं देखील 2 आले होते. परंतु 2 चेंडू 2 षटकार आले त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील जागा बनवली आहे. अगदी क्रीजचा वापर करत असताना बॉलला पाठवलं आता लॉंग लेग रिजनला. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगानं सीमारेषा चिरत सीमा पार चौकार. बघ 64 धावा धावपळीवरती पाहायला मिळतात. बारक्या पोरजी खेळतो 30 वर आणि डोनाल्ड खेळतो 29 या आकड्यावरती. इथे देखील फटका लाजवाब आहे. अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये जाऊन पाठवले बॉलला आता मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं दोन्ही बाजूंना आक्रमण आणि हे दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. दोघांमध्ये क्षमता आहे. मधल्या फलीला येऊन आक्रमकतेनं फलंदाजी करणं हे वैशिष्ट्य या दोघांचं आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध केलं दोघांनी. आणखीन एक षटकार टोकला तरी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते विवेक पोरजी यांच्याकडनं. उलटा चेंडू पाठवले बॉलला आता पुन्हा एकदा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जाईल तो सीमारेषा पार चौकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. पंचांचा रिव्ह्यू. यस पंचांचा रिव्ह्यू आहे. चेंडू वेस्ट हाईट पेक्षा उंच आहे की खाली आहे यासाठी आता पाहणी केली जाईल. तिसरे पंच सचिनजी कळू आहेत. पुढील चेंडूवरती चौकार किंवा षटकार काही आला तरी देखील गोल्डनमॅन योगेश दादा घरत त्यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
डिसिजन पेंडिंग आहे, पाहणी चालू आहे. चौकार तर ठोकलाय. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. त्या 74 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. यस, लीगल चेंडू आहे. 74 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आपण पाहिला आणि 4थ्या षटकामध्ये अक्षरशः धावा आल्या त्या 26 धावा. ग्राफ आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं पहिले षटक 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात आल्या 17, तिसऱ्या षटकात आल्या 22 धावा आणि चौथ्या षटकात धावा आल्या त्या 26 धावा. वाढता ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. आलेख हा चढता आपण पाहू शकाल. सुरुवातीला पहिल्या षटकात 2 धक्के करण्यात दिले, परंतु त्यानंतर दोघांमध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप, जवळजवळ 50हून अधिक पार्टनरशिप या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 69 धावसंख्येची पार्टनरशिप. 19 चेंडू फेस केलेत डोनाल्ड आणि बारक्यानं आणि तब्बल 69 धावसंख्येची बहुमूल्य भागीदारी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नचिकेतचा वापर करण्यात आलाय. 74 धावा. काळ धावसंख्येचा उच्चांक पाहिला होता. निशांत 11 जेके स्पोर्ट्स वाकळनं 100चा आकडा पार केला होता. आज मात्र आता 74 पर्यंत मजल मारली आहे ती टीम स्कायरा 11. जय गणेश्वर धानसर टीमनं इथे देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल तो. इट इज अ मॅक्सिमम षटकार. काय बॅटिंग चालू आहे. डोनाल्ड थांबायला तयार नाहीये आणि बारक्या देखील सांगतो की माझ्यामध्ये देखील क्षमता आहे आणि तो देखील चौकार षटकारची आतषबाजी करत असताना ती बारक्या खेळतो 36 वरती आणि डोनाल्ड खेळतो 39 वरती. आणखी एक षटकार ठोकला तर 1000 रुपये. मी म्हणेन ठोकेपर्यंत वाट पाहू नका, जे ठोकतात त्याला बक्षीस लावा, कारण की भरपूर षटकार आले. नंतर मारेल त्याच्यासाठी पारितोषिक येत आहे, मारले त्याच्यासाठी द्या खरं तर, कारण की अफलातून फटकेबाजी चालू आहे. चौकार पुन्हा एकदा आला आणि 84 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी दोघांमध्ये जणू काही रेस लागली आहे. कधी डोनाल्ड पुढे जातो तर कधी बारक्या त्याला ओव्हरटेक करताना पाहायला मिळतो. आता 40 वरती बारक्या पोरजी पोहोचला आणि डोनाल्ड खेळतो तो 39 आकड्यावरती आणि धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 84 धावा. इथे देखील चपराक लावली आहे. फलंदाज आता थांबायला तयार नाही. पाठवलं बॉलला मिड विकेट पार. 1 मोर षटकार. अगदी चपराक शॉर्ट पिच चेंडूवरती लावत असताना 90 धावा धावपळकावरती. नचिकेतचा देखील खरपचून समाचार घेतलाय. विवेक पोरजे यांच्याकडनं बारक्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यस, त्या प्रकारचा खेळ केलाय. 46 या धावसंख्येवरती तो खेळताना पाहायला मिळतोय आणि जर अर्धशतक कंप्लीट केलं तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाहू शकाल बारक्याची बॅट तलपताना पाहायला मिळते. 46 वरती तो खेळतोय. फक्त 11 चेंडू त्यानं फेस केलेत. जर विचार केला तर त्याच्या बॅटमधनं आपल्याला षटकार पाहायला मिळतात ते जवळजवळ 4 षटकार. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार आणि या षटकारानं 50 धावा कंप्लीट करतो बारके पोरजी. बॅट दाखवायची आहे. अगदी प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची आहे. यस, गोल्डन मॅन योगेश दादा घर त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज बारक्यासाठी आलंय. आज मात्र अर्धशतक पाहायला मिळतात. ह्या अगोदर देखील आज 2 अर्धशतक पाहिली होती संकेत गायकर आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत असताना साहिल गायकरचं देखील ते अर्धशतक आपण पाहिलं होतं आणि आता बारक्याचं देखील अर्धशतक पाहायला मिळतं. तब्बल 12 चेंडू 52 वरती खेळ करत असताना 96 धावा धावपळकावरती. आता देखील 100 कंप्लीट होतील की काय, कोण विचार करेल. पॉवर प्लेला फक्त धावा न आल्या होत्या, परंतु त्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये असा काही मार बसलाय गोलंदाजांना की अक्षरशः 100चा आकडा मात्र आता पार होताना पाहायला मिळेल. इथे देखील बॉलला पाठवलं सीमारेषा पार आणि 100 धावा देखील कंप्लीट झालेत. ओनली ब्रदर्स यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज ते बारक्या पोरजीसाठी, कारण की सलग 3 षटकार टोकलेत आणि सलग 3 षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं गोल्डन मॅन यांच्याकडनं देखील ते 6000 रुपयाचं तर कॅश प्राइज आपण जमा करायचं आहे. विवेक पोरजी यांच्याकडनं देखील बारक्यासाठी 2000 रुपये कॅश प्राइज आपण जमा ठेवा आणि लगेच ते द्यायचं देखील आहे. इथे देखील फटका सजवलाय आणि आता मात्र फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती
मात्र ही भागीदारी तोडण्याचं काम केलंय, परंतु काम तमाम केलंय खरं तर ह्या दोन्ही फलंदाजांनी. बारक्याला जशी स्ट्राईक प्राप्त झाली त्यांना मात्र अगदी प्रतिहल्ले चढवले आणि 14 चेंडू 58 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आणि त्याला तितकीच तोडीस तोड देत असताना डोनाल्डनं देखील 39 धावसंख्येची बहुमूल्य खेळी त्याने साकारली आणि एकंदर 102 धावसंख्येचा रथीप त्यांनी डोंगर त्यांनी रचलाय आणि 103 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील त्या प्रतिस्पर्धी आराध्य 11 टेंबोडे संघाला. परंतु इतना एकच सांगेन की रख हौसला बंदे न डर तूफा के सामने बड़ा कदम लक्ष्य की ओर कर हर मैदान फतेह. आता जर मैदान मारायचं असेल टीम टेंबोडेला तर जी फलंदाजी बारक्यानं केली, जी फलंदाजी डोनाल्डनं केली तशी फलंदाजी मात्र त्यांच्या दोन्ही सलामीवीरांना करावी लागेल तर मात्र मॅच बनवू शकते. परंतु काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी आपण जरूर जाऊ. आमचे साथी समालोचक मित्र रमेश आहेत त्यांच्या दिशेनं. परंतु तुर्तास मी इन्व्हाइट करेन नेक्स्ट मॅच आचल 11 गावदेवी घोट आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव संघ असेल, लॉजिस्टिक टाकीगाव. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच या. आणि दोन्ही संघांना सूचना गुरुवारी जे विनिंग संघ आहेत की उच्चांक ज्या संघाचा असेल तो संघ पुढील फेरीस पात्र होईल. म्हणजे जे आपण बाय म्हणतो ती बाय नसेल, चिठ्ठ्या उडवल्या जाणार नाहीत. तर ज्या संघाचा सर्वाधिक स्कोर असेल तो संघ मात्र पुढे जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर यस शिवादादा गोंधले आलेत तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ टाकीगाव संघ आपण टॉससाठी लगेचच यायचा आहे. आमिर फोरजी आमच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात कारण की जे पारितोषिक लावलं होतं बारक्यासाठी ते पारितोषिक आता मात्र जमा केलं जातं. विवेक फोरजी यांच्याकडनं देखील 2000 रुपये आले कारण की 50 देखील कंप्लीट केली आणि सलग षटकार देखील 3 ठोकले बारक्यानं. 102 धावसंख्या बनवली. 103चं लक्ष कसं पूर्ण होईल हे ऐकू आमच्या साथी मित्र रमेश यांच्या शुभ आवाजात. थँक्यू. जाऊया पाहतो आपण दोन्ही संघ. मात्र दोन्ही संघाचा विचार केला ना दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आणि या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. तर गोल्डन मॅन यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी आलंय. आमचे योगेश दादा घरत गोल्डन मॅन या ठिकाणी मात्र डिसिजन आलाय टाकेगाव संघाच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी जिंकली. आदरणीय पाहतोय आपण मान्यवर यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली आहे. पात्र आपला डिसिजन आपण लवकरात लवकर कळवावा. जो काय डिसिजन असेल ते मैदानामध्ये उतरून. तर जाऊया पुढच्या मॅचसाठी. दोन्ही संघाला मात्र बेस्ट ऑफ लक असेल. हॅलो. तर स्कायरा 11 चे पुरस्कर्ते आकाश पाटील आकाश शेट पाटील यांच्याकडनं बारक्यासाठी 3000 रुपये आलेत. तर निश्चित त्यांचे देखील आभार व्यक्त करू. आकाश पाटील भरपूर संघ जे पुरस्कृत करतात त्यांच्या नावानं स्कायरा 11 या नावानं आपल्याला सातत्यानं संघ पाहायला मिळत आहेत आणि खास करून नांचर संघासाठी जे नेहमीच पाठीराखे म्हणून असतात आणि नेहमीच दानसर संघाला ते पुरस्कृत करतायत ते आकाश शेट पाटील स्कायरा 11 चे सर्वेसर्वा पुरस्कर्ते. विचार केला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. टोटल पाहिली आहे 102 धावा. स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 103 धावेचा टार्गेट सेट केलाय. पहिल्या षटका मात्र षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय जुना जाणता गोलंदाज कैलास फोरजी. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहताय आपण करण पाटील. पहिल्या चेंडूवरती आगास केलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी सिंगलच्या माध्यमातून मात्र विचार केला ना काय फलंदाजी केली आहे. दोन्ही फलंदाजाने एका साईडला बारक्याला पाहिला त्यानंतर पात्र बारक्याची काय फलंदाजी राहिली आहे. हो चांगला फटका पाय. हो काय क्षेत्ररक्षण झालंय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू हातात मात्र निसटलाय. त्या ठिकाणी मात्र झेल होता.
काय त्या चेंडूमध्ये कितना वेग होता ना एवढा चेंडूमध्ये, तरी पण शेवटच्या मुवमेंटला अडवला चेंडू. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा तयार. हो फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा उंच उडाला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चेंडू मागेच धावतोय तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सिंगल. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे. 103 धावाचा पाटलान करायचा आहे. मोठे फटके मात्र मारावे लागतील. चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला पुन्हा एकदा झेल सोडली जाते. कालच्या दिवसामध्ये मात्र विक्रम ठरला होता. वाकलन संघाने तब्बल 107 धावा कुठल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये पाहता आजच्या रात्रीमध्ये 102 धावा कुठल्या गेल्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र गोलंदाज त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये हा फटका पाहतोय. शेवटच्या मुवमेंटला हा चौकार ठोकलाय. टोटल धावसंख्या पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये विचार केला ना फक्त 9 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र काय फलंदाजी केली आहे. दमदार फलंदाजी राहिली होती. फक्त 24 चेंडूमध्ये एवढ्या धावा जमा केल्या. हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला या ठिकाणी. त्याच चेंडूमध्ये त्याच क्षेत्रामध्ये मारत असताना विचार केला ना सातत्याने मी तर म्हणे 5 चेंडू मात्र त्या क्षेत्रामध्ये होते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय बिनबाद 8 या आकड्यावरती. आता समीकरणाचा विचार केला तुम्ही 24 चेंडू आणि 95 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान प्रकाश गोविंद पोरजी खरं तर बिग सपोर्टर्स धानसर संघाचे असं म्हणावं लागेल, कारण की धानसर संघ सध्याच्या घडीला एका ताकदीनिशी खेळतोय. या पाठीमागील जर मुख्य कारण जर कोण असेल तर प्रकाश गोविंद पोरजी. कारण की एरवी जर आपण विचार केला तर धानसरचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळायचे, परंतु आता एका ताकदीनिशी जय गणेश्वर धानसर संघ, परंतु आज कायरा 11 या नावानं हा संघ खेळतोय, ज्याचे पुरस्कर्ते आकाश शेठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हा संघ एकजूट करण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे ती प्रकाश गोविंद पोरजी. खरं तर त्यांचं कौतुक करू. बिग सपोर्ट त्यांचं देखील पाहायला मिळतंय ते धानसर संघासाठी. चला स्पीडअप करा. टाइम मात्र अलर्ट असेल याची मात्र नोंद घ्या आपण. हो चांगला चेंडू पाहतो आपण. टप्पा तर डीप राहतो चेंडू. विकेट किपर त्या ठिकाणी थोडासा फंबल झाल्यानंतर डॉट चेंडूची सांगता पाहतो. डॉट चेंडू मात्र कमी खेळावं लागतील. श्री मल्हारगडाचा डोंगर जरी किती उंच असला ना तरी मात्र आता रोपीची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी. त्या रोपीने मात्र जावं लागेल तुम्हाला. हवाई सफर मात्र करत असताना चेंडू उंच उडालाय. झेल मात्र टिपलाय. पहिला झटका क्रमांक लागलाय. पहिला मात्र विचार केला ना मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजावरती थोडासा दडपण असतोय. थोडासा बॅट मात्र लवकर फिरल्यानंतर थोडासा मिसटाइम शॉट पाहिला आपण. चांगला झेल त्या ठिकाणी पाहिला जजमेंट. चला नवीन येणारा फलंदाज आपण रेडी राहा. मैदानाच्या आतमध्ये आपण जसा फलंदाज बाद झाला तसा मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण एंटर करा. अजूनही विचार केला मात्र धावपटलावरती धावा पाहतोय 8 धावा. 2 चेंडू मात्र चांगल्या योग्य त्या टप्प्यावरती हाताळल्यात. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गडगे हा फलंदाज एंटर झालाय. मोठे फटके मात्र मारावा लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. टोटल पहिली 8 धावा लागल्या गेल्यात. एक गडी मात्र बाद झालाय. प्रवीण गडगेला पाहत आहे स्ट्रायकेनला. हो पहा पंचांचा बोट आकाशाकडे. ज्या पावलाने आतमध्ये गेलाय त्या पावलाने माझ्या मैदानाच्या बाहेर सलगचा दुसरा झटका क्रमांक लागलाय. पहा ज्या ताकदीने मात्र फलंदाजी केली आहे आणि त्याच ताकदीने मात्र गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. मी तर म्हणेन ना ज्या मात्र घराचे आपण ना सातत्याने म्हटलं जातोय घराचे वाशे फिरले ना का घर सुद्धा फिरतोय अशीच परिस्थिती मी तर म्हणेन झाली आहे. ज्या विचार केला ना
त्या संघाने समोरच्या संघाने आपण एवढ्या धावा बनवल्यात तर आपणही बनवू शकतो. हिंमत मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल. लोक आहेत ना, लोक घराच्या ढासळलेल्या विट्या सुद्धा सोडत नाहीये. संकटावरती अशा रीतीने तुटून पडा का संकट पण म्हणलं पाहिजे बास आणि बास. या संकट आलाय तुमच्या समोर आणि संकटावरती मात्र तुटून पडावा लागेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. कुणाल भोईरला पाहतो आपण. या गोलंदाजाचा विचार केला ना, अद्याप मात्र एकही धाव न खर्च करताना गोलंदाजी मार्कवरती 2 विकेट मात्र कॅरी केल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय हा गोलंदाज. हो, पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला होता. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, हा या प्रकारचा चेंडू होता. सिंगल झाली आहे, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. करण पाटील या फलंदाजाला. करण पाटीलला मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. हो हो, आणि बॅटचा फेस मात्र ओपन केलाय. चेंडू जाईल सीमा पार, ठोकलाय लांबच लांब हा षटकार. संघर्षमय या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 103 धावेचा पाठलाग करत असताना 15 धावा लागल्या गेल्यात दुसरा षटक मार्गस्थ असताना. आणि विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. असेच मात्र हवाई सफर करावा लागतील. हो हो, पुन्हा एकदा चाबूक शॉट. षटकार आल्यानंतर हा चौकार. चांगली फलंदाजी करत असताना करण पाटील ऑन द फायर. दुसऱ्या षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती 2 गडी बाद. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल आपल्याला याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये ना तुम्हाला 4 षटके फेकायची आहेत. कदाचित 20 मिनिटाचे 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला स्पीडअप करा. आई गावदी प्रसन्न बिंजोड बिंजोड बिंजोड. बघा शर्यत जमली आहे मैदानाच्या आतमध्ये. 11,11,11,000 रोख रक्कम पारितोषिक, 1 बोकुड आणि 11 बालद्या दिल्या जातील. बापू गाड्या सोडा. चला झेंडावरचे पंच सावध राहा, आपण गाड्या सुटल्या. चला स्पीडअप करा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार तुम्ही केला ना, 18 चेंडू आणि 84 धाबीची गरज असेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहतोय क्रिश गोंधले. छोटा पॅकेट बडा धमाका, फटका सुद्धा अचूक आहे आणि त्यानंतर जाईल 1 टप्पा घे, चेंडू फरार होईल. चौकार. कुणाल भोईर ऑन द फायर. अशी मोठे फटक्यांची मात्र बहारदार खेळी करायची आहे आपल्याला. मलंगडाचा डोंगर खूप उंच आहे आणि त्या मलंगडाच्या डोंगरावरती जर चढायचं असेल तर आपल्याला पायऱ्यानी नाही जायचं आहे, त्या रोपेने जायचं आहे. आणि रोपेची व्यवस्था सुद्धा झाली आहे मलंगडावरती. 18 चेंडू मध्ये तब्बल 14 षटकार मारायचे आहेत आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, पहिला तर मारलाय मी तर म्हणेन. 14 मधून 1 आलाय. अजूनही 13 मारायचे आहेत आणि हा जाईल लांबच लांब षटकार आणि अशीच फटक्यांची गरज आहे मी तर म्हणेन. टोटल धावपटलावरती धावा पाहतो 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. काय फटका होता. त्या फटक्यामध्ये पूर्णपणे ताकद लावली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण. क्रीज वरती मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय आणि कुणाल भोईर ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुष्पा झुकेगा नाही साला. हो हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या, फायर मैं झुकेगा नाही साला. काय फटकेबाजी. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. टोटल पहिल्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता मात्र टीम मीटिंग पाडण्यास भाग पडला. क्रिस या गोलंदाजावरती चांगलाच क्रिस दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. कुणाल भोईरने ऑन द फायर.
कुणाल भोरीचा विचार केला ना, 4 चेंडू केलाय, 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावेचे योगदान दिलं आहे. आणि त्याच्या सोबतीला पाहतोय करण पाटील 4 चेंडू 12 म्हणजे 12 कुणाचे वाचतील. हो हो, चांगला चेंडू अर्ध्या पीचवरती टाकला होता. त्यानंतर बॅटची थोडासा टो एंड लागलाय आणि सिंगल धाव कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या माध्यमातून मात्र स्टाईलला आणण्याचं काम केलंय करण. या फलंदाजाला टोटल पाहतो आपण 34 आकड्यावरती धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 103 धावेचा पाठलाग करत असताना तिसरा षटक मार्गस्थ असताना टोटल पहिली 34 धावा लागल्या गेल्यात. हो, काय फटका, चाबूक फटका, गलीमधून हा फरार होतोय. चौकार आलाय करण पाटीलच्या बॅट मधनं. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण आणि टोटल पहिल्या 38 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती. या षटकाचा विचार केला ना, तिसरा षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शिल्लक. क्रिस या गोलंदाजावरती चांगलीच मात्र धावसंख्या जमा केली आहे. हो हो, हाफ चांगला फटका पाहतोय. थोडीशी ताकद मात्र कमी आहे आणि झेल टिपलाय, संपलाय करण पाटील या फलंदाजाचा खेळ. झटका क्रमांक लागलाय तिसरा. चांगली फलंदाजी करत होता करणला मात्र शांत करण्यात यश आलाय शेवटच्या चेंडूवरती. क्रिस या गोलंदाजाने मी तर म्हणेन थोड्याशा धावा जरूर खर्च केल्यात. या षटकाचा विचार केला ना, क्रिसने मात्र धावा खर्च केल्या 19 धावा. आता पुन्हा एकदा समीकरणचा विचार केला, 103 धावेचा पाठलाग करत असताना 12 चेंडूमध्ये 65 धावेची गरज. आता मात्र षटकारांची भाषा बोलावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अजय पाटील पाहतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज 4 चेंडूमध्ये 15 धावांचे योगदान दिलंय. हो हो, चांगला फटका पाहतोय बॅटच्या रडार मध्ये. कुणाल ऑन द फायर, ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती बारक्या 4G. ज्या बारक्या 4Gने मात्र काय फलंदाजी केली होती, त्याच गोलंदाजावरती मात्र प्रति हल्ला चढवला जातोय. हो हो, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. काय खेळाडूची मात्र विचार केला ना, मोठ्या खेळाडूची हीच तर वलक असते आणि तीच वलक दाखवून असते मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बारक्या 4G. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय, पुन्हा एकदा तयार झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल उडाली आहे त्या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट, झेल सुद्धा टिपलाय. झटका क्रमांक लागलाय तुषार 4G होता चेंडू खाली. चांगला जजमेंट पाहिला पण झेल सुद्धा टिपली आहे. झटका क्रमांक लागलाय कुणाल भोईर. बॅक टू डगआउट पाहतोय, मैदानाच्या बाहेर झालाय. कुणाल भोईर चांगली फलंदाजी करत होता. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला 9 चेंडू 59 धावेची गरज. 8 चेंडूमध्ये तब्बल 22 धावेचे योगदान दिला. चांगली फलंदाजी करत होता. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये संदीप भोईर. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, चांगला चेंडू फुल टॉस चेंडू होता, लो फुल टॉस. त्याला प्रत्युत्तर दिलाय फक्त सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक लावण्याचं काम केलंय पाहतो आपण अजय पाटील या फलंदाजाला. टोटल पहिली 45 धावेवरती 4 विकेट पाहतो आपण. बारक्याच्या नावावरती मात्र 3 विकेट राहिल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना बारक्या 4G ऑन द फायर, दमदार फलंदाजी राहिली. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण नाही, दूरवरनं येईल क्षेत्ररक्षण, तोपर्यंत चेंडू अडवेल, फेकेल तोपर्यंत सिंगल. जवळ मी तर म्हणेन पकड मजबूत केली. आता उर्वरित मात्र 7 चेंडू शिल्लक असतील.
हो हो, फसवा चेंडू टाकला होता, डॉट चेंडूची सांगता. 4 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. टोटल स्कोर पाहिलं आपण 46. अजूनही मात्र 6 चेंडू मध्ये 57 धाबीची गरज. झाला एकतर्फी सामना. या सामन्याची मात्र पूर्णपणे हवा काढली आहे. चला स्पीडअप करा आणि यानंतर मात्र गावदेवी घोड संघ आपण तयार राहा. चला यानंतर मात्र टाकी गाव आपला काय डिसिजन असेल तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, नाहीतर आपला डिसिजन काय असेल तर आपण लगेचच कळवा. आणि आमच्या व्यासपीठासमोर आपल्याला एंट्री करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. 5-6 चेंडू 57 धाबीची गरज. गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती डोनाल्ड 4G. चला स्पीडअप करा आपण. टोटल पाहिली आता मात्र पूर्णपणे हातातनं सामना निसटलाय. हो हो, चांगला फटका पाहतोय, चबरक शॉट आणि हा चौकार आलाय. सातत्याने म्हटलं जाते ना, पडलेल्या पावसाला शून्य किंमत. जेव्हा भात करपून जातात ना, तेव्हा जर पाऊस पडला तर त्या पावसाला शून्य किंमत असते. सातत्याने म्हटलं जातं ना, वेळ गेली काल गेला आणि कार्यक्रम संपला. हो हो, चांगला चेंडू, पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना फलंदाज, मात्र दांड्या वाकवल्या गेल्या. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. 5वा अजय पाटील बॅक टू डगआउट. चला यानंतर दोन्ही संघाने रेडी राहा आपण. टाकीगाव संघ आपला काय डिसिजन असेल पण लगेचच कळवा आपण. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आई गावदेवी घोड संघाला मात्र फलंदाजी करायची आहे. आपण रेडी राहा. 4 षटकाचा सामना राहील. चांगला चेंडू पाहतोय, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं राहिलंय. नवीन फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला. नचिकेतला पाहतोय आपण. डॉट चेंडूची सांगता. फक्त 3 चेंडू शिल्लक असतील. पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. त्याचा एकमेव कारण मात्र बारक्याने मात्र काय फलंदाजी केली आहे. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू. गोलंदाजी अचूक राहिली आहे. 50 धावा लागल्या गेल्यात. हो हो, चांगला फटका पाहतोय आपण. चौकार आलाय, षटकार आलाय. चांगला फटका पाहिला सरळ ब्लॅक स्क्रीन वरती मात्र हा चेंडू जाऊन आदळलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि झेल सुद्धा सोडली होती का काय. हो हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. तर हार्ड लक. पुढचा सामना पाहतोय आपण. आई गावदेवी घोड संघ आणि त्यांच्या समेत मात्र पाहतोय टाकीगाव संघ. टाकीगाव संघाचा विचार केला ना, प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या सामन्याचा सामनावीर पाहतोय बारक्या 4G, ज्याने दमदार केली आहे. गोलंदाजी अचूक राहिली आहे आणि 13 चेंडू मध्ये तब्बल 52 धावेची केली आहे आणि 2 षटक फेकत असताना 3 विकेट सुद्धा कॅरी केल्यात. या बारक्या 4G ऑन द फायर. आणि योगेश घरत यांच्याकडनं तब्बल 6000चा पारितोषिक दिला जाईल आणि डोनाल्डला सुद्धा 1000 रुपये दिले जातील. आणि ओनली ब्रदर्स कडून मात्र तब्बल 5000. म्हणजे टोटल आता विचार केला ना, बारक्यासाठी मात्र 11,000चा पारितोषिक. वा, कालच्या रात्रीमध्ये आपण 75,000चा पाहिलाय. आणि त्यानंतर पाहतो विवेक 4G यांच्याकडनं तब्बल 2000चा पारितोषिक. यस, बक्षिसांची खैरात झाली आहे रमेश. जर आपण विचार केला तर काल बक्षिसांनी रेकॉर्ड तोडला होता. 71,000 रुपये काल झाले होते, परंतु आज देखील बक्षिसांची खैरात